आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटात दाखल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा माजी आणि भावी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज दिनांक 27 जुलै शनिवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या औरंगाबाद शहरातील एका कार्यक्रमात भेट घेऊन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात अधिकृत प्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात दाखल झाले आहे। 4 अटल दरोडेखोर मानवत पोलिसांच्या ताब्यात। गस्तीवर असलेल्या पोलिसांना मानवत ते पाडोदी रोडवर रस्त्याच्या कडेला एक संशयित वाहन उभे असल्याचे दिसले। पोलीस वाहनाला पाहून सदर वाहन पळविण्याच्या प्रयत्नात असताना वाहन रस्त्याखाली असलेल्या चिखलात अडकले। पोलिसांनी वाहनातील संशयितांना ताब्यात घेतले असता सदर इसमाजवळ दरोड्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले। सदर घटना 27 जुलै शनिवार रोजी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास मानवत पोलिसांनी केली। आरोपीवर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मानवत पोलिसांचे पथक रात्री गस्तीवर असताना या पथकाला पाडोदी रोडवर संशयित वाहन दिसले। पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत एक जण पळून गेला, तर पोलिसांनी शैलेश कारभारी भोसले, सतीश रामभाऊ चौहान, सोनू सिंग, पूनम सिंग टाक, जितेंद्र सिंग, अवतार सिंग जुनी यांना ताब्यात घेतले। संबंधिताजवळील गाडीची तपासणी केली असता वाहनामध्ये 3 खंजीर, कुलूप उघडण्याची ट्रॉमी, लोखंडी रॉड, मिरची पूड, कोयता, पकड, दोरी, कुलूप कटर तोडायचे असे साहित्य मिळून आले। सदर इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत होते। योगासन वाढवतील अभ्यासातील एकाग्रता, अशोक अंभुरे यांचे प्रतिपादन। अनेक वेळा मुलांना एखादा धडा पाठांतर केल्यानंतरही लक्षात राहत नाही। मुलांच्या अभ्यासाची चिंता वाढत असेल तर मुलांची एकाग्रता आणि फोकस वाढविण्यासाठी त्यांना योगासन करायला हवेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे सेलू शहराध्यक्ष अशोक अंभुरे यांनी आज दिनांक 27 जुलै शनिवार रोजी परभणी जिल्हा योगासन असोसिएशन बृहन महाराष्ट्र योगा परिषद यांच्या वतीने परभणी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेच्या निवड चाचणी निमित्ताने ते बोलत होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक SV पाटील तर प्रमुख उपस्थितीत डॉक्टर शैलेश मालानी, भाजपचे संदीप बोकन, उपमुख्याध्यापक KK देशपांडे, प्राध्यापक नागेश कान्हेकर सर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा संयोजक पर्यवेक्षक DD सोलनेकर यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख गणेश माडवे सर यांनी, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक नागेश कान्हेकर सर यांनी मानले। माजी आमदार भांबडे यांच्या हस्ते कुऱ्हाडी येथे विकास कामांचे उद्घाटन। जिंतूर तालुक्यातील मौजे कुऱ्हाडी येथे नरेगा अंतर्गत CC रोड सीताराम आडे यांच्या घरापासून ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळापर्यंत कामाचे उद्घाटन माजी आमदार विजयराव भांबडे यांच्या हस्ते करण्यात आले। गावाच्या विकासासाठी व शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी नेहमी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच संतोष राठोड यांनी सांगितले। यावेळी कैलास महाराज, उपसरपंच राहुल चौहान, ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ गधारे, प्रल्हाद सरकटे, रंगनाथ इंजे, राहुल घुले, प्रवीण चौहान, रामदास चौहान, बंडू चौहान, गजानन जाधव, उत्तम राठोडसह आदी मान्यवर ग्रामस्थ गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप। गंगाखेड शहराचे माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामप्रभू मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते अशोक वावडे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय या ठिकाणी एकूण 112 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता। यावेळी बालासाहेब सूर्यवंशी, जगन्नाथ आंधळे, मीना गुट्टे, गजेंद्र भोसले, पत्रकार भीमराव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास अण्णा लांडगे, प्राध्यापक जयपाल पंडित, संतोष हनवते, बालासाहेब साळवे, अविनाश जगतकर, मुजीब कुरेशीसह आदींची उपस्थिती होती। ज्ञानदीप विद्यालयातर्फे वृक्षारोपण व वृक्षदिंडीचे आयोजन। सेलू तालुक्यातील बालूर गावातील ज्ञानदीप विद्यालयात शिक्षण सप्ताह उपक्रम दिनानिमित्त आज दिनांक 27 जुलै शनिवार रोजी वृक्षारोपण आणि वृक्षदिंडी काढण्यात आली। यासाठी शाळेतील प्रवीण क्षीरसागर, सुनील महाडिक, गजानन कावडे, विजय बोडे, गीता मळी, ज्योती शिंदेसह
सुवर्णा सोनवणे पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. ज्ञानदीप विद्यालय येथे इको कपची स्थापना करण्यात आली. सेलू शहरात कारगिल विजय दिवस साजरा. सेलू शहरातील क्रांती चौक परिसरातील मशालजवळ माजी सैनिक संघटना आयोजित 26 जुलै कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला असून कारगिल युद्धात सहभागी असलेल्या जवान भगवान भराटे, संजय जाधवसह माजी सैनिक लक्ष्मण शेरे पाटील यांचे शहरातील सामाजिक कार्यकर्ते पुंजाराम निरवड यांनी पाय धुवून पूजा करत जय जवान जय किसान भारत माता की जय घोषणा देत संपूर्ण परिसर कारगिल विजय दिनानिमित्त फुलवू लागला. यावेळी JP शर्मा, सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, रमेश काकडे, सखाराम महाजन, विठ्ठल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, पुंजाराम निरवड, सदाशिव पौड, पद्माकर वाकडीकर, प्रकाश देऊळगावकर, अशोकराव अंभुरे, कपिल फुलारी, संदीप बोकन, अभय महाजन, मधुकर पौडसह आदींची उपस्थिती होती.